श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज जे काही तुम्हाला सांगणार आहे ते प्रत्येक स्वामी भक्तांना माहिती असणे गरजेचे आहे. तर स्वामी समर्थाचे 3 अध्याय असतात. ते कशासाठी? तर पहिला अध्याय आहे आपले पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी, आणि दुसरा अध्याय आहे ते वर्तमान काळामध्ये सद्बुद्धी घडवण्यासाठी, आणि तिसरा अध्याय आहे तो भविष्य उज्ज्वल होण्यासाठी. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे आपण स्वामी समर्थाच्या 11 माळी करतो. तर त्या 11 माळीच का असतात, त्या कशासाठी करायच्या ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. पहिली माळ असते गुरूंसाठी, दुसरी मातेसाठी, तिसरी पित्यांसाठी, आणि चौथी जी असते पितळांसाठी असते. आणि उरलेल्या ज्या 6 माळी असतात त्या षडरिपूंसाठी असतात. तर षडरिपू कुठले? तर काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर. आणि जी शेवटची 11वी माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते. म्हणूनच 11 माळीचा जप करायला सांगतात किंवा करतात. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.